नमस्कार मित्रांनो, तर आज आपण एक नवीन टॉपिक निवडला आहे, त्याचं नाव आहे कसोट्या। आता आपल्याला कसोट्या का शिकायच्या आहे, सगळ्यात महत्त्वाचं कसोट्या का शिकायचं आहे हा आपल्या पुढे असणारा प्रश्न आहे। जर तुम्ही कसोट्या शिकले तर तुम्हाला जो काही अपूर्णांक आहे, अपूर्णांकांची कटछाट कशी करायची ते समजतं। त्याच्यानंतर मासावी लासावीचे जे काही अवघड लेवलचे प्रश्न आहे ते सुद्धा तुम्हाला यानुसार सुटतात, म्हणजे कसोट्यांचा वापर करून आपण ते प्रश्न सुद्धा सोडू शकतो। त्याचबरोबर कसोट्यांवर जे काही प्रश्न आहे ते कधी कधी डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कसोट्यांवर प्रश्न विचारण्याची जी काही संख्या आहे ती आता वाढत चाललेली आहे। तुम्ही रेल्वे ग्रुप डीचा जर अभ्यास करत असाल तर त्याच्यावर सुद्धा कसोट्यांवर प्रश्न आले, पोलीस भरतीचा अभ्यास करत असाल त्याच्यावर सुद्धा प्रश्न आले, किंवा तुम्ही कोणतीही एक्झाम घ्या आता कसोट्यांवर प्रश्न येतात। आणि नुसते प्रश्नच येत नाही तर थोडीशी त्यांची जी काही प्रश्न विचारण्याची जी काही लेवल आहे ती सुद्धा खूप वाढलेली आहे, म्हणजे थोडंसं हाय लेवलला प्रश्न विचारण्याची त्यांची जी काही आता पातळी आहे ती झालेली आहे। ठीक आहे, याच्यासाठी आपल्याला कसोट्या शिकायच्या आहे, तर कसोट्यांमधून आपल्याला 1 ते 2 मार्क 100% मिळतात। पण ह्या कसोट्यांचा वापर आपण जे काही गणितामधले जे काही टॉपिक आहे त्या टॉपिकमध्ये बऱ्यापैकी आपण डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आपण कसोट्यांचा वापर करत असतो। जसं की मी जर तुम्हाला म्हणलं का 25/30 आहे, तर आपल्याला कळलं पाहिजे का वरती 5 आणि खाली 5, या 5ने दोन्ही अंश आणि छेदाला भाग जातोय, म्हणजे आपण इथं 5ची कसोटी वापरली। आता एकदम छोटंसं एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला सांगितलं, पण असे मोठे मोठे एक्झाम्पल असतात किंवा मोठे मोठे उदाहरणं असतात, त्या उदाहरणांमध्ये आपल्याला कटछाट करण्याची खूप नितांत गरज असते, कारण खाली जे ऑप्शन असतात ते कटछाट करूनच आलेले असतात। किंवा तुम्ही गुणोत्तर व प्रमाण पहा, आणि गुणोत्तर व प्रमाण घेताना ज्यावेळेस आपण गुणोत्तर घेतो 2 किंवा 2पेक्षा जास्त संख्येचं, त्यावेळेस सुद्धा आपल्याला भाग द्यावाच लागतो, म्हणजे आपल्याला तिथं पण कसोट्यांचाच वापर करायचा आहे। तर आज आपण काय करणार आहे, जेवढ्या आपल्याला कामाच्या कसोट्या आहे त्या सगळ्या कामाच्या कसोट्यांची व्याख्या आणि त्याच्यावरचे उदाहरणं बघणार आहे। त्याच्यानंतर आपण शेवटी त्याच्यावर असणारे ॲडव्हान्स लेवलचे उदाहरणं घेणार आहे। ठीक आहे, तर आता पहा, पहिली जी कसोटी आहे तर ती पहिली कसोटी तुमची 2ची कसोटी आहे। याचबरोबर आपण नवीन कसोट्या कशा तयार करायच्या किंवा कशा कसोट्या तयार होतात हे सुद्धा शिकणार आहे। तर आता पहा, पहिली तुमची 2ची कसोटी आहे। आता मी इथं तुम्हाला व्याख्या लिहून दिली, तर ती व्याख्या वाचतो, जर एखाद्या संख्येचा शेवटचा अंक 0, 2, 4, 6, 8 यापैकी असेल, म्हणजेच याचा अर्थ ती संख्या जर समसंख्या असेल तर त्या पूर्ण संख्येला आपण 2ने निशेष भाग देऊ शकतो। हे पहा, ती संख्या समसंख्या असेल तर त्या संख्येला 2ने भाग जातो, म्हणजे पूर्ण भाग जातो। आता याचं एक्झाम्पल द्यायचं ठरलं, जसं की मी म्हणलं पहा 5334, तर मला एक लक्षात आलंय का शेवटी काय रे, तर शेवटी एकक स्थानी किती आहे, 4 आहे, म्हणजे मला दिलेल्या या संख्यापैकीच एक अंक आलेला आहे, तो म्हणजे काय तुमचा 4 आहे, म्हणजे या संख्येला 2ने पूर्ण भाग जाणार आहे, तुम्ही 2ने भाग देऊ शकता। ठीक आहे, म्हणजे या संख्येला तुम्ही 2ने भाग देऊ शकता। मी जर म्हणलं का 738, आता एकक स्थानी किती आहे, तुम्ही म्हणणार सर 8 एकक स्थानी, म्हणजे या संख्येला सुद्धा तुम्ही 2ने भाग देऊ शकता। तुम्ही वाटलंच तर भाग देऊ शकता, भाग देऊन बघू शकता। जर 2ने भाग दिला तर बे 1 बे, बे 3 6, 7 मधून 6 गेला, 1 उरला, हा 1 आणि हा पुढचा 3, 13 झाले, बे 6 12, परत 1 उरला, 1 आणि 8 18 झाले, बे 9 18, म्हणजे याचा अर्थ भाग पूर्ण गेला, बाकी काहीच उरली नाही, म्हणजे याचा अर्थ 2ने निशेष भाग जातो। ठीक आहे, म्हणजे जर तुम्हाला कधी 0, 2, 4, 6, 8 एखादा अंक जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानी असेल, याच्यापैकी एखादा अंक जर दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी असेल तर त्याला 2ने 100% भाग जातो। ठीक आहे, जर तुम्ही जर असं म्हणले का समजा सर 2379, तर याला 2ने पुरा भाग जाईल का, तर आता याला 2ने पूर्ण भाग जाणार नाही, कारण एकक स्थानी काय आहे, 9 आहे, मग एकक स्थानी 9 आहे, याच्यामुळं पूर्ण भाग जाणार नाही आहे, काहीतरी शेष राहणार आहे, म्हणजे काहीतरी बाकी उरणार आहे, त्याच्यामुळं ह्या 2379ला 2ने भाग जाणार नाही आहे। तुम्हाला आता ही 2ची कसोटी समजली असेल। आता आपण जाऊ 3ची कसोटीत। आपल्याकडे यूट्यूबला भरपूर सारे प्रत्येक यूट्यूब चॅनलवर जे काही शिक्षक शिकवतात ते प्रत्येकाने कसोट्या घेतलेल्या आहे, पण आपण त्यांच्या कसोट्या व्यवस्थित बघत नाही आहे। सगळ्यात महत्त्वाचं कटछाट येणे
थोडक्यात भागाकार करता येणं हेच सगळं महत्त्वाचं आहे, सर्वात महत्त्वाचं, ठीक आहे. आणि तेच आपल्याला जमत नाही, कारण आपल्या कसोट्या पाठ नसतात, ठीक आहे. तर तुम्ही शक्यतो कसोट्या पाठ ठेवा, तोंड पाठ ठेवा, तर जेणेकरून तुम्हाला कटछाट करायला सोपी जाईल. आता पुढची कसोटी पहा, काय सांगितलंय तुम्हाला का 3ची कसोटी आहे. आता 3ची कसोटी काय आहे का दिलेल्या संख्येमधील अंकांच्या बेरजेला 3ने भाग गेला तर संपूर्ण संख्येला 3ने भाग जातो. म्हणजे याचा अर्थ काय, जसं की मी तुम्हाला एखादी संख्या दिली 4, 5, 9, 6 म्हणजे 4596, ठीक आहे. 4596 ही तुमच्याकडे एक संख्या आहे. त्यांनी काय सांगितलं, दिलेल्या संख्येमधील अंकांच्या बेरजेला. मग आता मला सांगा यांच्यामधले अंक कोणते, तुम्ही म्हणा सर यांच्यामधले अंक आहे 4 अधिक 5, यांच्या बेरजेला 3ने भाग गेला पाहिजे. मग यांची बेरीज करू, 4 अधिक 5 अधिक 9 अधिक 6 म्हणजे किती झाली बेरीज, तुम्ही म्हणा सर 9 9 18, 18 आणि 6 24 झाले. आता ह्या 24ला 3ने भाग जातो का, तुम्ही म्हणा सर 3 1 3, 3 8 24, तर ह्या 24ला 3ने निशेष भाग जातोय. म्हणजे याचा अर्थ ह्या 4596 ला सुद्धा 3ने निशेष भाग जाणार आहे. काय होणार आहे, 4596 ला सुद्धा 3ने निशेष भाग जाणार आहे, हे लक्षात घ्या. मग आता हे झालं, मी बेरीज करून पाहिली. आता आणखीन एक टेक्निक कशी आहे तर तुम्हाला मी सांगतो. जसं की 4596 होते, मला माहिती आहे का 3च्या पाड्यात 6 आहे, कॅन्सल करून टाका. परत 9 पण 3च्या पाड्यात आहे, कॅन्सल करून टाका. आता फक्त उरलेले ह्या दोघांची बेरीज करून पहा, 4 आणि 5 किती झाले, 9 झाले. म्हणजे ह्या 9ला 3ने भाग जातो का, जातोय. म्हणजे आपण थोडक्यात आणखीन सोपं केलं. जर दिलेल्या संख्येत जर 3च्या पटीमध्ये जर संख्या असेल ना तर ते कॅन्सल करत चला आणि उरलेल्या संख्यांची बेरीज करून पहा का ती 3च्या पटीमध्ये येते किंवा 3ने भाग जाणारे आहे का. जसं की बघा, मी यांची तर पूर्ण बेरीज करून पाहिलीच. 4 अधिक 5 अधिक 9 अधिक 6 टोटल आली 24. 24ला 3ने भाग जातोय म्हणजे याचा अर्थ 4596 ला सुद्धा 3ने भाग जाणार आहे. मग याच्यानंतर मी दुसरी टेक्निक काय वापरली का, मला वाटतं का हवं हे पहा, 3च्या पाड्यात 9 आहे, कॅन्सल केला. 6 पण 3च्या पाड्यात कॅन्सल केला. उरले किती, 4 आणि 5, या दोघांची बेरीज करून पाहिली 9. आणि मग ह्या 9ला 3ने भाग जातोय ना, तुम्ही म्हणा सर हा जातोय. म्हणजे याचा अर्थ ह्या 4596 ला सुद्धा काय होतोय, 3ने भाग जातोय. मग आता याच्यावर एखादा आपण एक्झाम्पल घेऊन पाहू. जसं की पुढच्या स्लाइडमध्ये काय आपल्याकडे एक एक्झाम्पल आहे, ते एक्झाम्पल मी वाचतोय. जसं की बघा, जर 157 स्टार 234 पूर्णपणे 3ने विभाजित होते तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल. तुम्ही ऑप्शन पण घेऊ शकता, 0 1 2 आणि यापैकी नाही. तर संख्या लिहून घेतो मी, 5 1 7 स्टार 2 3 4. आता त्यांनी सांगितलं का या संख्येला 3ने भाग जातो म्हणजे जातोच. हे पहा, 3ने विभाजित होते म्हणजे 3ने पुरा भाग जाणारच आहे. फक्त ह्या स्टारच्या जागी आपल्याला कोणता अंक असेल तो असणारे एक अंक असणारे, म्हणजे थोडक्यात अंकच असणारे, डबल डिजिट नसणारे, ठीक आहे. मग आता आपण काय करायचं, सगळ्यात सोपं मी तुम्हाला सांगितलं पहा. तर तुम्ही काय करणार, 3 हे बघ 5 आणि 1 6, 6 आणि 7 13, 13 आणि 2 15, 15 आणि 3 18, 18 आणि 4 22. टोटल बेरीज किती आली, 22 प्लस स्टार अजून आपल्याकडे बाकी आहे. मग आता 3ने भाग जाणारी आपल्याला माहिती आहे का, 3ने भाग जाणारी आपल्याकडे एक संख्या आहे 24, 3च्या पाड्यामध्ये असणारी. म्हणजे आता मला सांगा, हे 24 तयार होण्यासाठी ह्या स्टारची किंमत किती ठेवावं लागेल मला, 22 प्लस 2, त्यावेळेसच काय होणार आहे, 24 होणार आहे. म्हणजे आपल्याला ऑप्शन पण पहा का आपल्याकडे 2 आहेच, बरोबर आहे का नाही. म्हणजे त्या स्टारची किंमत किती झाली, 2 झाली. आता ही बेरीज केली नंतर मला कळलं का 24ने, म्हणजे जसं की 22 प्लस स्टार आला तर मला कळतंय का 3च्या पाड्यामध्ये 24 आहे, ठीक आहे. पण आता मी काय करेल, पेपरला गेल्यानंतर 5 आणि 1 6 कॅन्सल केले, 3 कॅन्सल केले, 2 आणि 4 कॅन्सल केली. मग मला सांगा 7 मध्ये किती मिळवलं तर 3च्या पाड्यात जाईल आपण. तर तुम्हाला माहिती आहे का 7 प्लस स्टारची किंमत जर 2 ठेवली तर 9 येईल आणि 9ला काय होईल, 3ने पुरा भाग जाईल. तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा करू शकता का, 3च्या पट्टीमध्ये 5 आणि 1 6 असं कॅन्सल करून टाका. ते काय बेरीज करत बसूच नका. कधी कधी काय होईल, आपल्याकडे मोठी संख्या असेल आणि कधी कधी बेरीज करताना आपल्याकडून चुकू शकते, ठीक आहे. मग त्याच्यामुळे काय करा, जसं की 2 4 6 कॅन्सल केले, 3 कॅन्सल केले, 5 आणि 1 6 कॅन्सल केले, राहिला फक्त इथं 7 आणि इथं स्टार. मग 7 मध्ये काय मिळावा का जेणेकरून मला 3ने भाग जाईल, तर 7 मध्ये 2 मिळवावा का जेणेकरून 9 येईल आणि 9ला 9ला 3ने भाग जाईल. मग 9ला 3ने भाग जाईल याचा अर्थ त्या स्टारची किंमत काय पाहिजे, तर त्या स्टारची किंमत पाहिजे 2, ठीक आहे. तर आता
तुम्हाला कळलं असेल का प्रश्न पण कसे पडतात. अजून पण प्रश्न खूप हाय लेवलचे आहे. जर समजा तुम्हाला ऑनलाईन बॅच करायची असेल रेल्वे ग्रुप डीची, पोलीस भरतीची किंवा SSCGDची, तर लीडर करिअर अकॅडमी हे प्ले स्टोअरला ॲप आहे. किंवा जरी नसेल तर मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ॲपची लिंक देतो. त्यानंतर संपर्क म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर पण देतो. जसा की कॉन्टॅक्ट नंबरवरती आहेच आहे, तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही तिथून बॅच परचेस करू शकता. आपण खास रेल्वे ग्रुप डीसाठी एक बॅच तयार करत आहोत, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कळलंच का आपण चालूमध्ये यूट्यूबवर त्या रेल्वे ग्रुप डीला पडलेले आत्तापर्यंतचे जे काही प्रश्न आहे ते सगळे आपण इथं प्रॅक्टिस म्हणून यूट्यूबला लाईव्ह शिकवणार आहोत. त्याचबरोबर त्याच्यावर असणारी बॅच आपण ॲपच्या माध्यमातून घेणार आहोत. ती बॅच पूर्ण रेकॉर्डेड स्वरूपात असणार आहे, तिथं लाईव्ह नसणार आहे. कारण लाईव्ह जर असेल ना तर प्रत्येकाला रिप्लाय करावा लागतो. 1-2 तासाचं लेक्चरमध्ये शिकवून फक्त अर्धा तास होतं आणि कमीत कमी 1.5 तास फक्त गप्पा चालतात किंवा प्रत्येकाच्या कमेंट वाचावं लागतात. त्याच्यापेक्षा रेकॉर्डेड बॅच राहील, तुम्ही तुमच्या सवडीनुसार कधी पण ती बघू शकता, ठीक आहे. आता आपण पुढची कसोटी घेऊ. जसं की पुढची कसोटी 6ची कसोटी आहे. आता तुम्ही म्हणाल सर 2ची कसोटी शिकलो, 3ची कसोटी शिकलो आणि तुम्ही डायरेक्ट 6ची कसोटीकडे का आले, तर एक लक्षात घ्या, 6ची कसोटी म्हणजे काय आहे का 2ची आणि 3ची कसोटी एकत्रित आपल्याला तपासायची, म्हणजे थोडक्यात चेक करायची आहे, ठीक आहे. जसं की बघा, जर एखाद्या संख्येला 2 व 3च्या कसोटीने भाग जात असेल तर त्या संख्येला 6ने भाग जातो. म्हणजे आतापर्यंत आपण 2ची कसोटी शिकलोय, 3ची कसोटी शिकलोय. आता त्या दोन्ही कसोट्या फक्त एकत्रित करायच्या आपल्याला. जसं की एक्झाम्पलमध्ये जसं की 5736 ही काय आपल्याकडं संख्या आहे, ठीक आहे. 5736 ही संख्या आहे. आता या संख्येला काय करायचं आपल्याला, 6ने भाग जातोय का नाही ते चेक करायचं आहे. मग आता काय करणार आहे, 6ने भाग जातो का नाही हे चेक करण्यासाठी मी 2 आणि 3ची कसोटी एकत्रित चेक करणार आहे. मग 2ची कसोटी काय सांगते, तर आता पुन्हा मी ती 2ची कसोटी एक्सप्लेन करतो. जसं की तुम्हाला मी आधीच सांगितली, आता मी फक्त तोंडी सांगतो, आता पाठीमागे जात नाही मी. 2ची कसोटी काय सांगते का ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संपूर्ण संख्येला 2ने भाग जातो. म्हणजे त्याचा अर्थ दुसरा असा आहे का ती संख्या समसंख्या पाहिजे. मग ही संख्या समसंख्या आहे कारण इथं एकक स्थानी काय आहे, 6 आहे. म्हणजे याला 2ने भाग जाणार आहे का, तर 100% 2ने भाग जाणार आहे. आता 3ने भाग जाईल का, तर 3ची कसोटी काय सांगते का दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करा. मग आता यांची बेरीज करून पाहू. 5 आणि 7 12, 12 आणि 3 15, 15 आणि 6 किती झाले 21. मला सांगा या सगळ्यांची बेरीज किती आली, 21 आली. आणि 21ला 3ने भाग जातो का, तर 3 1 3, 3 7 21, पाठ आहे पण पाठ पाहिजे. म्हणजे 21ला पुरा 3ने भाग जातोय, तर याचा अर्थ ह्या संख्येला 2ने पण पुरा भाग जातोय आणि 3ने पण पूर्ण भाग जातोय. म्हणजेच याचा अर्थ 6ने पण पूर्ण भाग जाणार. याचा अर्थ काय आला, 6ने पण पूर्ण भाग जाणार आहे, ठीक आहे. आता पहा असं होईल कधी कधी का 2ने भाग जातोय आणि 3ने जात नाही. मी काय म्हणलं, कधी कधी असं पण होईल का 2ने भाग जातोय 3ने भाग जाणार नाही, तर मग 6ने पण भाग जाणार नाही. किंवा असं पण होईल 2ने भाग जातोय 3ने जाणार नाही, म्हणजे दोन्हीपैकी एकाने जातोय एकाने जाणार नाही. अशी जर कंडिशन असली तर 6ने भाग जाणार नाही, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. आता तुम्हाला 6ची कसोटी पण कळली पाहिजे का 2 आणि 3ची कसोटी आपल्याला एकत्रित चेक करायची आहे. जर 2ने पण भाग गेला 3ने पण भाग गेला तर याचा अर्थ 6ने पण 100% भाग जातो, म्हणजे जातोच, ठीक आहे. तर आता चला आपण पुढचं एक्झाम्पल घेऊ किंवा पुढची कसोटी घेऊ. आता पहा 4ची कसोटी आहे. काय आहे, 4ची कसोटी. आता जर तुमची 4ची कसोटी जर पाठ असेल ना, तर 4ची कसोटीची जास्त वापर कुठं करतो माहिती का आपण, तर कॅलेंडर शिकताना करतो. कारण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लीप वर्षचा संदर्भ येतो आपल्याकडं, ठीक आहे. मग ते लीप वर्ष माहीत करण्यासाठी आपण 4ने भाग देत असतो. त्याच्यासाठी 4ची कसोटी माहीत पाहिजे. दिलेल्या संख्येच्या शेवटच्या 2 अंकांना 4ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 4ने भाग जातो. काय सांगितलंय का समजा एखादी संख्या ही आणि याच्यातल्या शेवटच्या 2 अंकांना काय गेला पाहिजे, 4ने भाग गेला पाहिजे. काय गेला पाहिजे, शेवटच्या 2 अंकांना 4ने भाग गेला पाहिजे. तर आणि तरच त्या संपूर्ण संख्येला 4ने भाग जाईल. उदाहरणार्थ मी जर घेतलं का समजा 5392, हे एक एक्झाम्पल आहे माझ्याकडं. मग आता मी काय करणार आहे, 4ने भाग जातो का नाही हे चेक करण्यासाठी
मी फक्त शेवटचे 2 अंक जे 92 आहे ना त्याला 4ने भाग देऊन पाहणार। जर याला 4ने भाग गेला तर समजायचं का 5392 ला सुद्धा 4ने भाग जातो। 4 1 4, 4 2 8, 1 उरला 12 झाले, 4 3 12, 23 आलं उत्तर। भागाकार 23 आला म्हणजे भाग पूर्ण गेलाय। म्हणजे याचा अर्थ ह्या 92 ला 4ने पूर्ण भाग गेलाय, म्हणजेच 5392 ला सुद्धा 4ने भाग जाणार आहे। आता हे माहीत असण्यासाठी तुम्हाला पाढे खूप माहीत असणं खूप गरजेचं आहे। जसं की बघा 12 गुणिले 4 12 चौक 48, म्हणजे शेवटी 48 आले तर त्याला 4ने भाग जाणार आहे। 13 गुणिले 4 13 चौक 52, शेवटी जर दोन अंक जर 52 म्हणजे शेवटचे 2 अंक जर समजा 5 आणि 2 असेल, म्हणजे थोडक्यात शेवटची संख्या जर 52 असेल तर त्याला भाग जाणार आहे। 14 चौक 56, त्याच्यानंतर 15 चौक 60, त्याच्यानंतर 16 चौक 64, त्याच्यानंतर 17 चौक तुम्ही म्हणा सर 68, त्याच्यानंतर 18 चौक तुम्ही म्हणा सर 72, नंतर 19 चौक तुम्ही म्हणा सर 76, त्याच्यानंतर 20 चौक 80, त्याच्यानंतर 21 चौक तुम्ही म्हणा सर 84, त्याच्यानंतर 22 चौक तुम्ही म्हणा सर 88, हे पाठ पाहिजे। 23 चौक तुम्ही म्हणा सर 92। आता मला सांगा इथं 92 दिसले का नाही? मला भाग द्यायची काही गरज नव्हती ना, मला भाग देऊन पाहिजे काही गरज होती का? नाही। मला कळतंय का 23 चौक 92 होतात, कळतंय ना मला, कळतंय काय 23 चौक 92 होतात म्हणजे भाग जाणार आहे। मग मी डायरेक्ट सांगू शकतो का या पूर्ण संख्येला 4ने भाग जाणार आहे। त्याच्यानंतर पहा 24 चौक किती झाले 96, आणि 25 चौक 100, म्हणजे शेवटचे 2 शून्य जरी असेल तरी पण त्याला भाग जाईल। उदाहरणार्थ पहा, उदाहरणार्थ समजा मी असं म्हणलं 7300, मग या 7300 ला 4ने भाग जाईल का? तर पहा या शेवटचे 2 अंक काय शून्य आहे, मग शेवटचे 2 अंक शून्य असू द्या का 2पेक्षा जास्त अंक शेवटी शून्य असू द्या तरी त्याला 4ने भाग जातो। याला 4ने भाग जाईल का? तुम्ही म्हणा जाईल ना सर 4 0 0। मग आता तुम्हाला अपूर्णांकामध्ये तुम्ही एक नियम शिकले असाल का 0 भागिले कोणतीही संख्या, 0 भागिले कोणतीही संख्या, 0 भागिले कोणतीही संख्या उत्तर 0 असतं। आणि हा पेपरला पण बऱ्याच वेळा शब्दामध्ये विचारलं जातं। आणि याचं एक रिव्हर्स पण आहे का कोणतीही संख्या भागिले जर 0 असेल तर याचं उत्तर काय असतं? इन्फिनिटी। इन्फिनिटी म्हणजे सांगता येत नाही, मुळात म्हणजे याचं उत्तर ॲक्च्युली इन्फिनिटी नाहीच आहे। 0 कोणत्याही संख्येला भाग देऊ शकत नाही, त्याचं खरं उत्तर असं आहे। पण बऱ्याच पुस्तकातला संदर्भ घेतल्यानंतर कळतं का बऱ्याच लेखकांनी त्याचं उत्तर इन्फिनिटी म्हणून दिलं आहे। 0 कांट बी डिवाइड, म्हणजे एखाद्या संख्येला 0 भागूच शकत नाही असं उत्तर येते खरं। पण आपण त्याचा संदर्भ काय लावतो का इन्फिनिटी सोबत लावतो, म्हणून आपण काय म्हणतो का कोणतीही संख्या भागिले 0 म्हणजे काय आहे? इन्फिनिटी आहे। ठीक आहे, तर तुम्हाला हे समजलं पाहिजे। जसं की याला भाग जाईल, मी अजून एखादी संख्या घेतली तर काय येईल? 9 7 3 1 2 3 3 0 घेतले। आता 9,73,000 घेतले। मला कळतं का शेवटचे 2 अंक काय तुम्हाला दिसतात? 0 दिसतात, तर भाग जाणार आहे। अजून एखादं उदाहरण घेतलं 5 8 1 0, शेवटचे 2 अंक काय 10। मला सांगा 10 4च्या पाड्यात आहे का? तुम्ही म्हणाल सर 10 4च्या पाड्यात नाहीये, म्हणजे याचा अर्थ याला 4ने भाग जाणार नाही। याला 4ने भाग जातो, याला पण 4ने भाग जातो, याला पण 4ने भाग जातो, पण याला 4ने भाग जाणार नाही। कधी कधी तुम्हाला असं पण वाटेल का सर समजा असं एखादं एक्झाम्पल आहे 3 4 5 0 6 घ्या किंवा 7 घ्या। आता शेवटचे 2 अंक पहा बरं, 0 6 आहे आणि 0 6 ला जर 4ने भाग दिला तर 4 1 4 4 1 4, तरी पण बाकी 2 उरते, म्हणजे याला सुद्धा 4ने भाग जाणार नाहीये। आता तुम्हाला 4ची कसोटी व्यवस्थित समजली असणार आहे का शेवटचे अंक 2 0 असू द्या किंवा 4ने भाग जाणारे असू द्या, तर त्या संपूर्ण संख्येला 4ने भाग जातो म्हणजे जातो। ठीक आहे, तर आता आपण थोडीशी पुढे जाण्याचा प्रयत्न करू। हे तुम्ही थोडंसं लिहून घ्यायचं आहे प्रॅक्टिस म्हणून। ठीक आहे, त्याच्यानंतर पहा आता एक लक्षात घ्या, मी काही जोक वगैरे करत नाहीये। ठीक आहे, जोक याच्यासाठी करत नाहीये का मला तुमच्या आयुष्याचा जोक नाही करायचा, कारण तुम्हाला जर एंटरटेनमेंट पाहिजे असेल तर आपल्याकडे भरपूर सारे यूट्यूबला मटेरियल आहे एंटरटेनमेंटसाठी। ते नसेल कमी पडत असेल ते तर इंस्टाग्राम आहे, ते कमी पडत असेल तर फेसबुक आहे, ते कमी पडत असेल तर स्नॅपचॅट आहे। एवढं सारं एंटरटेनमेंटसाठी आपल्याकडे साधनं आहे। या एंटरटेनमेंट साधनांचा वापर केल्यानंतर 1 2 3 वर्ष गेल्यानंतर कळलं का आपण फालतू खर्च केलेला आहे वेळ। नाही तर काय होतं का मी शिकवणार अर्धा तास आणि माझ्या गप्पा चालणार 1 तास, मी इकडच्या तिकडच्या गप्पा मारणार, तुम्हाला हसवणार,
पण मी सांगतो तुम्हाला का एक दिवस तुम्हाला त्या गोष्टींचा 100% पश्चाताप होणार. कारण त्याचं कारण असं आहे का आपल्याला आपला वेळ खूप किमती आहे. मला तुमच्या आयुष्यात टाईमपास नाही करायचा, मला तुमच्या आयुष्यात तुम्हाला चांगलं यावं याच्यासाठी फक्त चांगलं कंटेंट द्यायचं आहे. त्याच्यामुळे मी जोक वगैरे काय करत नाही. तसं ऑफलाईन क्लासमध्ये जोक वगैरे होतो, तसं ऑनलाईन क्लासमध्ये जोक वगैरे करत नाही. त्याच्यामुळं तुम्ही फक्त आता थोडंसं सिरियस होऊन तुम्ही फक्त बोर्डकडे पाहत राहा आणि समजून घेत राहा आणि याच्यावर प्रॅक्टिस करीत राहा. हे यूट्यूबवर म्हणा किंवा इंस्टाग्रामवर म्हणा 2 सेकंदात ट्रिक्स, 4 सेकंदात ट्रिक्स, 5 सेकंदात ट्रिक्स, या ट्रिक्स चिरंतर लक्षात राहत नाही, खूप दीर्घकालीनसाठी या लक्षात राहत नाही. आणि आत्तापर्यंतचा माझा अनुभव असा आहे का जेवढ्या तुम्ही शॉर्ट ट्रिक्स पाहिल्या असेल आत्तापर्यंत, याच्यावर फक्त 1% फक्त शॉर्ट ट्रिक्सवर पेपरला एक्झाम्पल आलेले आहे. 99% पेपरला एक्झाम्पलच आलेलं नाही आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं महत्त्वाचे कन्सेप्ट शिका, कन्सेप्टमधूनच शॉर्ट ट्रिक्स तयार होतात. तुम्ही प्रॅक्टिस केली ना ॲटोमॅटिक तुम्ही पण दुसऱ्याला शॉर्ट ट्रिक सांगू शकता. तर आता मी जास्त टाईमपास करत नाही आहे, पुढचा कसोटी घेऊ आपण. आता पुढची कसोटी काय आहे? 12ची कसोटी. आता मी कशाच्या कसोट्या पाहिल्या? 2ची कसोटी पाहिली, 3ची पाहिली, 6ची पाहिली, 4ची पाहिली ना आता डायरेक्ट 12ची कसोटी आहे. मग आता ही 12ची कसोटी काय भानगड आहे तर एक लक्षात घ्या, आपल्याला 12ची कसोटी येण्यासाठी आपल्याला 3 आणि 4ची कसोटी आली पाहिजे. म्हणजे आपण कसोट्या आत्तापर्यंत ज्या शिकल्या ना त्याच फक्त आपल्याला करायचे आहे, परत रिवाईज करायची. आता मला सांगा 12ची कसोटी तयार कशी होते? जसं की 12चे अवयव जर पाडले तर 1 आणि 12, 2 सक 12 आणि 3 चोक 12. ठीक आहे. आता मी तुम्हाला काय सांगतो का आपल्याला हे 12चे असामायिक अवयव काय आहे तर 12चे असामायिक अवयव आहे 3 आणि 4. 2 आणि 6 असामायिक अवयव नाही आहे, कारण ह्या जर 6चे मी परत 2 गुणिले 3 असे अवयव करू शकतो आणि याच्यामध्ये 2 2 काय आला? कॉमन आला. म्हणजे थोडक्यात कसोट्या कशा तयार होतात? असामायिक अवयवांचा गुणाकार केला तर तुमची कसोटी तयार होते. जसं की मला जर समजा 99ची कसोटी माहीत करायची असेल तर मी काय करणार आहे, मी 3 गुणिले 30 असं नाही लिहिणार, मी हे नाही लिहिणार. तर मला माहिती आहे 11 गुणिले 9, 11 गुणिले 9 99. म्हणजे मी 11ची आणि 9ची कसोटी एकत्रित वापरणार आहे. ती तुम्हाला थोड्या वेळाने ज्यावेळेस आपल्या पूर्ण कसोट्या शिकून होतील आणि ज्यावेळेस मी एक्झाम्पल घेईन त्यावेळेस तुम्हाला कळेल का या कसोट्या कशा तयार करायच्या आणि आपण कसं त्याचं उत्तर काढणार आहे. ठीक आहे. आता फक्त समजून घेण्यासाठी फक्त सध्या फोकस एवढंच ठेवा का आपल्याला 3 आणि 4ची कसोटी एकत्रित चेक करायची आहे. ठीक आहे. मग 12ची कसोटी काय आहे तर पहा, मी वरती लिहिलंय पण पहा, जर एखाद्या संख्येला 3 व 4 दोन्हींनीही भाग जात असेल, 3 व 4 दोन्हींनीही भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 12ने भाग जातो. म्हणजे 3ने पण भाग गेला पाहिजे आणि 4ने पण भाग गेला पाहिजे. परत सांगतो, 3 व 4 दोन्हींनी भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 12ने भाग जातो म्हणजे जातोच. ठीक आहे. बरं, आता पहा, जसं की एक एक्झाम्पल तुमच्या पुढे मी घेतलं 5736. आता या संख्येला 12ने भाग द्यायचा आहे. आता तुम्ही बिलकुल असं म्हणायचं नाही का सर शेवटी 36 आहे मग 12 त्रिक 36 होतात मग मी डायरेक्ट 12ने भाग देईल, असं बिलकुल म्हणायचं नाही. 12ने भाग द्यायचा आहे ना, तुम्ही म्हणा हा सर 12ने भाग द्यायचा आहे, मग मला काय चेक करणं गरजेचं आहे? 3 आणि 4ची कसोटी चेक करणं गरजेचं आहे. बरं, 3ची कसोटी काय सांगते तर दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करा. 5 आणि 7 12, 12 आणि 3 15, 15 आणि 6 21, 21 बेरीज झाली, 3ने भाग जातो का 21ला जातो, म्हणजे याचा अर्थ या पूर्ण संख्येला 3ने भाग जाईल. 4ची कसोटी काय आहे? शेवटच्या 2 अंकांना 4ने भाग गेला पाहिजे, जातो का? जातो. कसा? 9 चोक 36. म्हणजे जर 36ला 4ने भाग दिला तर भागाकार 9 येणार आहे, म्हणजे भाग जाणारच आहे. 9 चोक 36 म्हणजे 4ने पण भाग जातो, 3ने पण भाग जातो, याचा अर्थ 12ने पण भाग जाणार. याचा अर्थ 12ने पण भाग जाणार. अजून एक एक्झाम्पल, जसं की हे एक्झाम्पल पहा, काय 72,084 याला जातो का 12ने भाग? तर आता लक्षात घ्या, 12ने भाग जाण्यासाठी काय करणार तुम्ही तर 3 आणि 4ची कसोटी एकत्रित लावणार आहे. तुम्ही म्हणा सर 12 सक 72, 12 0 0 आणि 12 7 84, म्हणजे उत्तर तुम्ही देऊ शकता ना. पण मी काय म्हणतो का सध्या आपण फक्त समजून घेऊ राहिलोय. मला माहिती तुम्ही खूप एक्सपर्ट याच्यात, पण माझं काम आहे का प्रत्येक मुलाला समजलं पाहिजे. मग मी काय म्हणतो का आपण आता आपल्या पद्धतीनं चेक करू. जसं की बघा 3ची कसोटी वापरतो, 7 आणि 2 9, 8 आणि 4 12, 12 आणि 9 21,
म्हणजे बेरीज 21 आली तर 3 ने भाग जाणार आहे. शेवटचे 2 अंक घेतले 84. 84ला 4 ने भाग जातो का? जातो. 21 चौक 84. 4 ने पण जातो, 3 ने पण जातो, 12 ने पण जाईल. पुढे एक एक्झाम्पल आहे पहा. जसं की 93,258 या संख्येला 12 ने भाग जातो का? तुम्ही म्हणाल सर 12 ने भाग जाण्यासाठी आम्ही चेक करणार 3 आणि 4 ची कसोटी. बरोबर आहे का नाही? 12 ने भाग जाण्यासाठी आम्ही चेक करणार 3 आणि 4 ची कसोटी. मग आता मला असं वाटतं का 4चा विचार जर केला तर 58ला 4 ने जर भाग दिला तर मला नाही वाटत का 4 ने भाग जाईल. कारण तुम्हाला माहिती आहे 15 चौक 60 आहे आणि 14 चौक 56 आहे. 58 तर येतच नाही. मग 4 ने भाग जात नाही म्हणजे याचा अर्थ 12 ने जाणार नाही. 3 ने गेला तर जाऊ दे तिकडंच, दोघांनी पण गेला पाहिजे. फार तर फार 4 ने जात नाही ना तर मग 12 ने जाणार नाही. 4 ने पण जायला पाहिजे, 3 ने पण जायला पाहिजे, दोघांनी जायला पाहिजे. एकाने जातोय एकाने जात नाही तर याचा अर्थ 12 ने जाणार नाही. मी तर कसोटी चेक नाही केली. आता याचा वापर कसा होईल बरं? आता याचा वापर तुम्हाला सांगू का? मग 6वीला 6वी सोडवताना ज्यावेळेस तुम्ही रेल्वे ग्रुप डी, रेल्वे NTPC, स्टाफ सिलेक्शन कमिशनचे CHSL, CGL, परत SSCGD, त्याच्यानंतर इकडे पोलीस भरती, ठीक आहे, अजून इकडचे जे काही महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या सरळ सेवाचे एक्झाम आहे त्या सगळ्यांमध्ये काही काही ठिकाणी प्रश्न असे येतात का जिथं लास्तावी काढावा लागतो आणि लास्तावी काढून तुम्हाला तो प्रश्न सोडवावा लागतो. पण मी तेच प्रश्न ते लास्तावी काढण्याची काही गरज नाही आहे. तुम्ही कसोट्यांचा वापर करून ते प्रश्न चुटकीसरशी सोडू शकतात. ठीक आहे, या लेक्चरमध्ये ते प्रश्न नाही आहे माझ्याकडं. पण मी ज्यावेळेस रेल्वे ग्रुप डीची आपली जे PYQची बॅच चालू आहे यूट्यूबला, फक्त क्वेश्चन आन्सर प्रॅक्टिस बॅच फक्त, नाही का, त्यावेळेस तुम्हाला मी 100% तिथं दाखवल का आपण हे प्रश्न कसे किती लवकर सोडू शकतो. ठीक आहे, फक्त याचा वापर करून, कसोट्यांचा वापर करून. ठीक आहे, चला पुढे घेऊ. आता आपण तुम्हाला 12ची कसोटी व्यवस्थित समजली असेल. त्याच्यानंतर 5ची कसोटी आहे. 5ची कसोटी सगळ्यांना माहिती आहे का शेवटचा अंक 5 किंवा 0 असेल तर त्या संपूर्ण संख्येला 5 ने भाग जातो. उदाहरणार्थ 8,325 एकक स्थानी किती आला? 5 आला. म्हणजे याला 5 ने पुरा भाग जाणार आहे. आता मी असं गृहीत धरतोय का तुम्हाला भागाकार 100% येतोय आणि तुम्ही याला 5 ने भाग देऊ शकता, या असं मी गृहीत धरेल आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे मी काय भाग देऊन दाखवत नाही. मी फक्त सांगतोय का जातोय का नाही जात भाग, कसोट्या कशा चेक करायचे आहे. त्याच्यानंतर एखादं उदाहरण असं आहे, तर एकक स्थानी काय आलं? 0 आला. एकक स्थानी 0 आला म्हणजे याला सुद्धा 5 ने भाग जाणार आहे. ठीक आहे, म्हणजे 5ची कसोटी एकदम सोपी आहे. त्याच्यानंतर पुढची कसोटी पहा काय आहे, तर पुढची कसोटी आहे 15ची कसोटी. आता 15ची कसोटी काय सांगते तुम्हाला, तर 15ची कसोटी सांगते का दिलेल्या जर एखाद्या संख्येला 3 आणि 5 दोन्हींनीही भाग जात असेल. मग आता तुम्हाला मी आत्ता सांगितलं का 15चे असामायिक अवयव काय आहे? 3 5 15. म्हणजे याचा अर्थ काय करायचा आहे? 3 व 5ची कसोटी एकत्रित लावायची आहे. तसं पण पाडापाठ असेल 15चा तर काही गरज पण पडत नाही. 15 10 150 पर्यंत जर पाडेपाठ असेल तर काही गरज पण पडत नाही. पण तरी पण 3 आणि 5 या संख्येने ज्या संख्येला भाग जाईल त्याला 100% 15 ने भाग जातो म्हणजे जातोच. एक एक्झाम्पल घ्यायचं ठरलं, हे एक एक्झाम्पल आहे. आता लकीली 15 शेवटी म्हणजे अर्थ 15 ने भाग जातो अशातलं नाही, मी फक्त एक एक्झाम्पल घेतलं. मग आता मला सांगा 15 ने भाग जाण्यासाठी काय पाहिजे? 3 आणि 5 पाहिजे. 5 ने भाग जातोय का? तुम्ही म्हणाल हा सर एकक स्थानी 5 आहे, 5 ने भाग जातोय. 3 ने भाग जातोय का? तर पहा 8 आणि 1 9, 3 ने जाईल भाग. 7 आणि 5 12, 12 म्हणल्यानंतर 3च्या पाड्यात आहे, त्याने पण जाईल भाग. म्हणजे 3 ने पण जाईल, 5 ने पण जाईल, याचा अर्थ 15 ने पण जाईल. अशी काही कंडिशन नाही का शेवटी 15च पाहिजे, दुसरी संख्या येऊ शकते. उदाहरणार्थ मी असं पण घेऊ शकतो ना का समजा 7 1 8 5, तर या संख्येला सुद्धा 15 ने भाग जाईल. आता शेवटी काय 85 आहे, तर कसं हे बघ 5 आणि 1 6, 8 आणि 7 15, 3 ने भाग गेला आणि एकक स्थानी 5 असल्यामुळे 5 ने भाग जाईल. 3 ने जातोय 5 ने जातोय म्हणजे याचा अर्थ पूर्ण 15 ने पण भाग जाणार आहे. तर आता 15ची कसोटी तुम्हाला समजली असेल. मग आत्तापर्यंत आपण काय काय पाहिलं, तर आत्तापर्यंत आपण 2ची कसोटी पाहिली, 3ची पाहिली, 2 आणि 3चा एकत्रित करून आपण 6ची कसोटी शिकलो. त्याच्यानंतर 4ची कसोटी पाहिली, 3 आणि 4ची कसोटी एकत्रित करून आपण 12ची कसोटी शिकलो. त्याच्यानंतर 5ची कसोटी पाहिली, त्याच्यानंतर 5 आणि 3 यांची कसोटी एकत्रित करून आपण 15ची कसोटी शिकलो. म्हणजे आत्तापर्यंत आपण 4 आणि 3 7 कसोट्या शिकलोय. किती शिकलोय? 7 कसोट्या. ठीक आहे, आता पुढं पहा पुढची कसोटी.
आता पुढची कसोटी 8ची कसोटी. आता बरेच जण म्हणतील का सर 7ची कसोटी नाही का हो? तर एक लक्षात घ्या, 7च्या कसोटीला असा बेसिक नियम काहीच नाहीये. 7च्या कसोटीला असा बेसिक नियम काहीच नाहीये. ती ट्रायल आणि एरर बेसिसवर सोडवली जाते. म्हणजे ट्रायल आणि एरर बेसिस म्हणजे काय माहिती आहे का? भाग देऊन पहा, गेला तर ठीक, नाही गेला तर अपूर्णांक झाला तर जात नाही, असं आहे. पण त्याच्यामधले काही अंकांना 7ची कसोटी लागू पडते. पण ती प्रोसेस खूप मोठी होत चालते. मग असं वाटतं का अरे ती एवढी मोठी प्रोसेस फॉलो करण्यापेक्षा डायरेक्ट भाग दिला काय वाईट आहे, त्याच्यामुळे ती 7ची कसोटी शिकवत नाही कोणी. ठीक आहे. आता घ्या 8ची कसोटी. तर 8ची कसोटी काय आहे? तर सेम 4च्या कसोटी सारखीच आहे. आता बस सेम काय आहे? 4च्या कसोटी सारखीच आहे. 4ची कसोटी काय होते? तर 4ची कसोटी होते शेवटच्या 2 अंकांना 4ने भाग जावा. 8ची कसोटी काय आहे? तर 8ची कसोटी आहे शेवटच्या 3 अंकांना 8ने भाग जावा. म्हणजे काही शेवटचे 3 अंक आहे ना, या 3 अंकांना 8ने भाग गेला पाहिजे. कशाने भाग गेला पाहिजे? शेवटच्या 3 अंकांना 8ने भाग गेला तर संपूर्ण संख्येला 8ने भाग जातो. मग आता एक्झाम्पल द्यायचं ठरलं, जसं की 53,128. मग शेवटचे 3 अंक काय आहे? 128. मग 128ला काय करू आपण? 8ने भाग देऊन पाहू. 8 1 8, 8 1 8, 12तून 8 गेले, 4 उरले, 48 झाले. 8 सक 48. पूर्ण भाग जातोय का? जातोय. म्हणजे याचा अर्थ 8ने या पूर्ण संख्येला भाग जाणार आहे. अजून दुसरं एक एक्झाम्पल द्यायचं ठरलं, जसं की 27,000. मग 27,000 मध्ये काय आहे? तर 27,000 शेवटची 3 शून्य आहे. मग शेवटचे 3 शून्य लिहिले काय आणि त्याच्याऐवजी 1 शून्य लिहिला काय? तर 0 0च असतो. शून्याला 8ने भाग जातो का? जातोय. 8 0 0. म्हणजे याचा अर्थ याला 27,000ला सुद्धा काय होणार आहे? 8ने पुरा भाग जाणार आहे. मग पुढे एक एक्झाम्पल लिहिलं मी. पुढं काय केलं मी? एक एक्झाम्पल लिहिलं. तर पुढे एक्झाम्पल काय आता? तर पुढे एक्झाम्पल आहे 92,708. या संख्येला 8ने पुरा भाग जाईल का? तर शेवटचे 3 अंक काय आहे? 708. त्याला भाग दिला मी 8ने. 8 1 8, 8 8 64. 70 मधून 64 गेले, 6 उरले, 68 झाले. मग 68 8 8 64, 68 मधून 64 गेले तरी 4 उरतात. म्हणजे या संख्येला 8ने भाग जाणार नाही. जरी शेवट 0 8 असला तरी शेवटचे 3 अंक घ्यायचे. तुम्हाला काय करायचं? शेवटचे 3 अंक घ्यायचे. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल घ्यायचं ठरलं, जसं की हे एक्झाम्पल आहे 2,51,528 आहे. शेवटचे 3 अंक काय रे? तर शेवटचे 3 अंक 528 आहे. मग 528 भागिले 8. मग 8 1 8, 8 सक 48. खाली किती उरले? 52 मधून 48 गेले तर 4 उरले, परत 8 48 झाले. 8 सक 48. म्हणजे याला पुरा भाग जाणार आहे. आता समजतंय का? तर शेवटचे 3 अंक उचलायचे आपल्याला. शेवटचे 3 अंक काय पाहिजे? आपला भाग जाणारे पाहिजे. आता जर समजा मी अजून एक एक्झाम्पल घेतलं, जसं की आता मी हे एक्झाम्पल आहे 97,400. मग 97,400चे शेवटचे 3 अंक काय आहे? 400. आणि 400ला 8ने भाग द्या. 8 1 8, 8 45, 8 0 0. म्हणजे 400ला 8ने पुरा भाग जातो. म्हणजे याला पण भाग जाणार आहे. अजून एखादं एक्झाम्पल घेतलं तर 123,200. 1,23,200. शेवटचे 2 अंक घ्या. शेवटचे 3 अंक घ्या. 200. 200 भागिले 8. तुम्हाला माहिती आहे 25 8 200. म्हणजे याला पण काय होणार आहे? 8ने पुरा भाग जाणार आहे. समजलंय का? सगळ्यात सोपं आहे. पहा आता रिलेट कसं करायचं. आता रिलेट कसं करायचं? जी 4ची कसोटी आहे त्याच्याशी थोडीशी रिलेट असणारी किंवा त्याच्याशी थोडीशी निगडीत असणारी 8ची कसोटी. 4च्या कसोटीमध्ये काय आहे? शेवटचे 2 अंक. 8च्या कसोटीमध्ये काय आहे? शेवटचे 3 अंकांना भाग गेला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा नेक्स्ट 9ची कसोटी. आता 9ची कसोटी काय आहे? दिलेल्या संख्येमधील अंकांच्या बेरजेला 9ने भाग गेला तर. मग आता सेम तुम्ही रिलेट कोणती कसोटी करू शकता रे? 3ची कसोटी करू शकता का रिलेट? तुम्ही म्हणाल हा सर 3ची कसोटी सारखीच ही वाटते आम्हाला. कारण दिलेल्या संख्येमधील अंकांच्या बेरजेला 9ने भाग गेला तर त्या संपूर्ण संख्येला 9ने भाग जातो. मग 3ची कसोटी पण काय सांगते? ते सांगते का दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3ने भाग गेला तर त्या संपूर्ण संख्येला 3ने भाग जातो. मग 9ची कसोटी पण तेच सांगते. म्हणजे 3ची आणि 9ची कसोटी काय आहे? सेम आहे. फक्त तिथं 3ने भाग गेला पाहिजे, इथं 9ने भाग गेला पाहिजे. मग एक्झाम्पल पहा, हे एक्झाम्पल आहे 1,23,453.
आता याला 9ने भाग जाईल का? तर आता आपण काय करणार आहे, दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करून पाहू. मग 1 + 2 + 3 + 4 + 5 + 3. मग आता पहा 1 + 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 3 18. 18ला 9ने भाग जातो का? तुम्ही म्हणा सर हा 9 × 2 = 18 भाग जातोय. म्हणजे याचा अर्थ या पूर्ण संख्येला पण काय होणार आहे, 9ने भाग जाणार आहे. मग मी तुम्हाला सेम तेच सांगतो का बेरीज करण्यात वेळ वाया घालू नका. बेरीज करण्यात वेळ वाया घालू नका. तर असं करा, 5 आणि 4 9, 9च्या पटीमध्ये कट करा. 5 आणि 4 9, 3 आणि 3 6 आणि 2 8 आणि 1 9. खाली काहीच नाही राहिलं. म्हणजे याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ असा झाला का त्याला संपूर्ण संख्येला 9ने भाग गेला. एकच एक्झाम्पल घेतोय, तुम्हाला आता व्यवस्थित क्लिअर झाला असेल. ठीक आहे, बरं आता कळलं का? 3ची आणि 9ची कसोटी काय आहे, सेम आहे. आता मी याच्यावर जास्त एक्झाम्पल नाही घेत, कारण मला सगळ्यात महत्त्वाचं पुढं तुम्हाला तुमचे एक्झाम्पल पण कव्हर करायचे. तर आता पहा, आता या 9च्या कसोटीवर असणार आपण एक एक्झाम्पल पाहू, जेणेकरून काय होईल तुम्हाला 9ची कसोटी थोडीशी व्यवस्थित समजेल. जसं की एक एक्झाम्पल आहे पहा, जर 671 स्टार 483 या पूर्णपणे 9ने विभाजित होते, म्हणजे या पूर्ण संख्येला 9ने भाग जातो, तर स्टारच्या जागी म्हणजे याच्या जागेवर कोणता अंक असेल? खाली ऑप्शन असे पहा, 2 5 7 8 असे ऑप्शन आहे. मग मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 9ची कसोटी काय आहे, दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करा. पण मी तुम्हाला काय सांगितलं का त्यांच्या अंकांची बेरीज करा आणि मग त्या बेरजेला जर 9ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 9ने भाग जातो, आपण असं गृहीत धरतो. पण मी काय म्हणलो का 9च्या पटीत कट करा. जसं की पहा 8 आणि 1 9, त्याच्यानंतर पहा 6 आणि 3 9. आता खाली काय राहिलंय 7 आणि 4, मग 7 + 4 अजून काय राहिलंय, स्टार राहिलाय, तर स्टार. मग 7 आणि 4 किती झाले, 11 + स्टार. मला माहिती आहे का 9 1 9, 9 2 18. मग आता 18 आले पाहिजे. इथं 11 + स्टार आहे, म्हणजे या स्टारच्या जागेवर काय ठेवायला पाहिजे, मी 7 ठेवायला पाहिजे. तर आपला ऑप्शन नंबर 3 पाहिजे. काय पाहिजे, आपलं ऑप्शन नंबर 3 पाहिजे. तर असं पेपरला तुम्ही केलं पाहिजे. नाही तर आपलं काय 6 + 7 + 1 + स्टार + 4 + 8 + 3 बेरीज करणार. ती बेरीज किती आली, 7 आणि 7 14, 14 आणि 4 18, 18 आणि 8 26, 26 आणि 3 29. मग 29 + स्टार. मग आता 9 चौक 36. मग इथं 36 आणण्यासाठी काय करावं लागेल, तर 7 ठेवावं लागेल. म्हणजे प्रोसेसला वेळ जातोय. थोडं स्मार्ट बना, स्मार्ट शिका, तर आपल्याला दिलेला पेपरमधला टाईम कव्हर होणार आहे. ठीक आहे, स्पर्धा वाढू राहिली, तेवढे स्पर्धा परीक्षा करणारी मुलंसुद्धा वाढू राहिले. सगळेजण शार्प झाले, नवीन नवीन मेथड येऊ राहिले, नवीन नवीन कन्सेप्ट येऊ राहिले, नवीन नवीन टेक्निकने उदाहरणं सोडून राहिले बरेच जण. आपण पण ते आत्मसात केलं पाहिजे, स्मार्ट पद्धत शिकलं पाहिजे, त्याच्याबरोबर कन्सेप्ट पण शिकले पाहिजे, त्याचबरोबर शॉर्ट ट्रिक्स पण शिकल्या पाहिजे, या सगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजे. ठीक आहे, तर इथं काय पाहिजे, तुमचं उत्तर 7 पाहिजे. ठीक आहे, चला आता पुढची कसोटी पहा, 10ची कसोटी. सगळ्यात सोपी 10ची कसोटी. एकक स्थानचा अंक काय पाहिजे, 0 पाहिजे. उदाहरणार्थ एकक स्थानचा अंक 0 पाहिजे, म्हणजे फक्त हा एवढाच 0 पाहिजे. 0 असेल का त्या संख्येला 10ने भाग जाणार. कोणती संख्या घ्या, 5 4 3 2 9 0. एकक स्थानी जर 0 असेल तर त्याला 10ने भाग जाणार. ठीक आहे, 10ची कसोटी एकदम सोपी आहे. त्याच्यानंतर पुढे घ्या 11ची कसोटी. आता ही सगळ्यात महत्त्वाची कसोटी आहे. बऱ्याच पुस्तकांमध्ये थोडीशी कसोटी वेगळ्या पद्धतीनं सांगितलेली आहे. जसं की समस्थानच्या अंकांची बेरीज व विषम स्थानच्या अंकांची बेरीज यांच्यातील फरक 0 किंवा 11च्या पटीत पाहिजे, किंवा 11ने भाग जाणारा असावा, म्हणजे 11 22 33 असा असावा. पण मुलांना ते शब्द काय आहे ना, ते शब्द लवकर ग्रास्प होत नाही. ते काय करायचं माहिती आहे का, सम अंक आणि विषम अंक यांची बेरीज करत बसतात आणि तिथं ते चुकून बसतात. मग मी काय म्हणतो का, याला सगळ्यात भारी सोडवण्याची टेक्निक म्हणजे काय आहे, एकाडेक अंकांच्या बेरजेतील फरक, एकाडेक अंक घ्यायचा आहे, त्यांच्या बेरजेतील फरक 0 किंवा 11ने भाग जाणारा असावा. आता याचा अर्थ काय आहे, जसं की बघा, जसं की हे एक्झाम्पल आहे 5346. याला 11ने पूर्ण भाग जातो का नाही ते कसं चेक करणार, एकाडेक अंक घ्या. 5 आणि 4 यांची बेरीज किती आली, 9. 3 आणि 6 यांची बेरीज किती आली, 9. मग ह्या 9 मधून हे 9 जातात का, एकाडेक पहा, एकाडेक अंकांची बेरीज केली, वरच्यांची हे पहा, एकाडेक आली 5 आणि 4 9, खालच्याची आली समजा 3 आणि 6 9, यांची
मधला फरक काय पाहिजे? 0 पाहिजे. तर 9 मधून 9 गेले 0 आला का? आला. म्हणजे या संपूर्ण संख्येला 11ने भाग जाणार आहे. मग असं किती पण असू द्या, 1 2 3 3 आणि 2 5 आणि 1 6, 4 आणि 2 6. मग आता पहा बरं कसं करणार. तुम्ही म्हणा सर 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, यांची बेरीज झाली 6, 4 आणि 2 6. आता याच्यानंतर पुढे एकाड एक नाहीचे, त्याच्यामुळे तो घ्यायचा का? नाही घ्यायचा ना, पुढे नाहीचे. मग हे 2च आले एकाड एक. मग 6 मधून 6 गेला तर 0 0 आला. तर या पूर्ण संख्येला 11ने पूर्ण भाग जाणार आहे. जरी यांच्यातला फरक 11 आला तरी पण काय होणार आहे? 11ने पूर्ण भाग जाणार आहे. 22 जरी आला फरक तरी 11ने भाग जाणार आहे. आता तुम्हाला हे सगळ्यात जास्त मी एक्झाम्पल मधून घेणार आहे. तर आतापर्यंत आपण शिकलो ह्या महत्वाच्या कसोट्या होत्या, जेवढ्या तुम्हाला सांगितल्या एवढ्याच कसोट्या सध्या तरी आपल्याला महत्वाच्या आहे. त्याच्यानंतर थोडेसे पाडे असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण काय घेणार आहे? एक्झाम्पल. चला आता आपण काय करू, जी काही 11ची कसोटी ना त्या कसोट्यांवर आता काय घेऊ आपण? उदाहरणं घेऊ. आता एक लक्षात घ्या, इथून पुढे आपण सगळे एक्झाम्पल घेणार आहे. काय घेणार आहे आपण इथून पुढे? सगळे एक्झाम्पल घेणार आहे. ते विविध एक्झामला पडलेले एक्झाम्पल आहे. फक्त मी पुढे लिहिलं नाही का हा कोणत्या एक्झामचा होता, तो कोणत्या एक्झामचा होता, ते काही तसं मी लिहिलं नाही. ठीक आहे. तर मग आता काय करू आपण? फक्त एक्झाम्पल घेऊ. बऱ्यापैकी चांगले प्रश्न आणलेले, बऱ्यापैकी तुम्हाला चांगल्या प्रश्नांमधून तुमच्या आणखीन चांगले कन्सेप्ट क्लिअर होतील. ठीक आहे. जसं की आता पहा 156 स्टार 942 ही संख्या 11ने पूर्णपणे विभाजित आहे. म्हणजे या सगळ्या संख्येला 11ने भाग जातोय. तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल, म्हणजे याच्या जागी कोणता अंक असेल ते आपल्याला शोधायचं आहे. मग 11ची कसोटी काय सांगते? तर तुम्ही म्हणा सर 11ची कसोटी सांगते का एकाड एक अंकांची बेरीज करा. 1 + 6 7, 7 + 9 16, 16 + 2 किती झाले? 18. म्हणजे आता मी तुमच्यासाठी लिहितो 1 + 6 + 9 + 2 टोटल किती झाले? 18. त्याच्यानंतर पहा एकाड एक 5 + स्टार अधिक 4, म्हणजे 5 + स्टार अधिक 4 यांची जर बेरीज केली तर 5 आणि 4 9 प्लस स्टार. मला सांगा यांच्यातला फरक 0 आणायचा आहे मला. मग यांच्यातला फरक 0 कधी येईल? ज्यावेळेस इथे 18 आहे आणि इथे पण 18 असणार आहे, त्यावेळेस त्यांच्यातला फरक काय येईल? 0. मग या 18 मध्ये माझ्याकडे तर 9 आहेच आहे, म्हणजे या स्टारच्या जागी काय पाहिजे मला? 9 पाहिजे का नाही? तुम्ही म्हणाल हा सर त्या स्टारच्या जागी 9 पाहिजे, जेणेकरून 9 हे पहा ह्या स्टारच्या जागी जर मी 9 ठेवला तर 5 आणि 4 9, 9 + 9 18, 18तून 18 गेले तर 0. म्हणजे माझा ऑप्शन पाहिजे 4. काय पाहिजे? माझा ऑप्शन 4. तर हे प्रश्न असे सोडवायचे. काय करायचं आहे? या कसोट्यांचा वापर असा होतो, कधी कधी आपल्याला कसोट्याच माहीत नसतात. मग आलेले प्रश्न आपल्याला फक्त शेजारच्या पोराच्या तोंडाकडं किंवा पुरीच्या तोंडाकडे पाहावं लागतं आणि स्माईल देऊन परत तो प्रश्न स्किप करून परत पुढे घ्यावा लागतो दुसरा प्रश्न. ठीक आहे. त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन. इथं पण काय 11चीच कसोटी आहे. 4 8 3 2 7 स्टार 8 ही संख्या 11ने पूर्णपणे विभाजित होते. तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? ऑप्शन आहे 5 3 2 1. मग ठरल्याप्रमाणे बेरीज करा. 4 आणि 3 7, 7 आणि 7 तुम्ही म्हणा सर 14, 14 आणि 8 किती झाले? 22. वाटलंच तर मी लिहितो पहा 4 + 3 + 7 + 8, 7 आणि 7 14, 7 × 1 21 आणि 1 22. ठीक आहे. त्याच्यानंतर एकाड एक 8 + 2 + स्टार. मग 8 + 2 + स्टार म्हणजे किती यायला पाहिजे? 10 प्लस स्टार. ठीक आहे. 10 प्लस स्टार. मग आता तुम्हाला माहिती आहे का यांच्यातला फरक किती पाहिजे? तर यांच्यातला फरक किती पाहिजे? एक तर 0 पाहिजे किंवा 11 पाहिजे किंवा 22 पाहिजे. मग मला सांगा 22 मधून 10 गेले, तुम्ही म्हणा सर 22 मधून 10 गेले तर खाली किती उरले? 12. आणि हा स्टार आहेच ना. मग मला सांगा ह्या स्टारची किंमत काय पाहिजे रे? तुम्ही म्हणा सर ह्या स्टारची किंमत जर समजा मी 1 ठेवली तर किती होईल टोटल? तुम्ही म्हणा सर 10 आणि 1 11. पहा ह्या स्टारची किंमत मी किती ठेवतो? 1 ठेवतो. तर टोटल बेरीज किती झाली? 10 + 1 टोटल किती झाली? 11. मग तुम्हाला माहिती आहे 22 मधून 11 गेले, मग 22 मधून 11 गेले तर खाली किती उरतील? 11. आपल्याला काय पाहिजे? फरक 0 11 22 याप्रमाणे पाहिजे. मग 22 मधून जर 11 घालवले तर 11 उरतील. मग 11ला 11ने पुरा भाग जाईल, म्हणजे या संख्येला पण 11ने पुरा भाग जाणार आहे. भाग देऊन पाहायची गरज नाहीये, स्टारची किंमत ओळखायची आहे. म्हणजे याचा अर्थ ह्या स्टारच्या जागेवर काय पाहिजे? तर ह्या स्टारच्या जागेवर 1 पाहिजे. तुमचा ऑप्शन नंबर 4 पाहिजे का स्टारच्या जागेवर काय पाहिजे? 1 पाहिजे. प्रश्न सोपे.
तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी सोपे आहे. पुढे चला, पुढे गेल्यानंतर तुम्हाला हळूहळू कळेल प्रश्न कसे. नेक्स्ट क्वेश्चन. आता पहा, 1y 3y 6 ही संख्या 11ने पूर्णपणे विभाजित होते, तर yच्या जागी कोणता अंक असेल? मग ठरल्याप्रमाणे 11नेच भाग जातो ना. 1 + 3 4, 4 आणि 6 किती झाले 10. मग 1 + 3 + 6 टोटल 10. मग आता या yच्या जागेवर सारखाच अंक आहे. इथं जर 3 असेल तर इथं पण 3 असणार, 4 असेल तर 4 असेल, 5 असेल तर 5 असेल. मग y + y. मग मला सांगा यांच्या बेरजेतला फरक किती आला पाहिजे? 0. इथं 10 आहे तर इथं पण किती पाहिजे? 10च पाहिजे का नाही? 10तून 10 गेले 0. मग एका yची किंमत किती ठेवावं लागेल? कारण yची किंमत सारखीच आहे. मग 10 आणण्यासाठी मला इथं 5 ठेवावं लागतील, इथं 5 ठेवावं लागेल का, जेणेकरून 5 + 5 बरोबर 10 होईल. 5 + 5 बरोबर काय होईल? 10 होईल. म्हणजे मला त्या yची किंमत किती पाहिजे? मला त्या yची किंमत किती पाहिजे? तर त्या yची किंमत पाहिजे 5. तर yच्या जागी कोणता अंक पाहिजे? 5 पाहिजे. आय थिंक ऑप्शन माझ्याकडून चुकलेले आहे, तर इथं काय करा, पहिला ऑप्शन घ्या 5. तर हा पाहिजे आपल्याकडं. काय पाहिजे? 5 पाहिजे. ठीक आहे, समजलंय का? yच्या जागेवर कोणता अंक पाहिजे? तर 5 पाहिजे. चला नेक्स्ट पहा. आता थोडासा वेगळा प्रश्न. आता थोडासा लेवल वाढली. तर इथं काय सांगितलं? p हा 0पेक्षा मोठा आहे. काय सांगितलंय? p काय आहे? ही जी काही p ची किंमत आहे ती 0 नाही आहे, त्याच्यापेक्षा मोठी. मग ती 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, काही असेल, पण ती 0पेक्षा मोठी आहे. पुढे काय सांगितलं पहा, 57, 28, 2 p आणि q. अरे बाप, p आणि q आला. आता 2 एकत्रित आले. या संख्येला 11ने निशेष भाग जातो, म्हणजे 11ने भागायचं आहे. आणि तुम्हाला किंमत काढायची आहे 11 - p ची किंमत काढायची. कशाची किंमत काढायची आहे? 11 - p बरोबर किती? पण त्यांनी सांगितलं का p ही जी काही किंमत आहे ही 0पेक्षा मोठी आहे. मग ठरल्याप्रमाणे एकाड एक संख्यांची बेरीज करू. मग 5 + 2 7, 7 + 2 9, 9 + q. मग 5 + 2 + 2 + q बरोबर 9 + q झाला. त्याच्यानंतर 7 + 8 आणि 8 + p. मग 7 + 8 + p म्हणजे किती झाले? 7 आणि 8 15. 15 प्लस किती? तर 15 + p. बरं, आता इथपर्यंत आपल्याला प्रश्न समजलाय. आता यांच्यातला एक तर फरक किती पाहिजे? 0 पाहिजे किंवा काय पाहिजे? 11च्या पटीत पाहिजे. बरं, आता मला सांगा क्यूची किंमत काय ठेवावं लागेल? आता पहा, थोडंसं इथं काय करायचं आहे, स्वतःला मानायचं आहे काही गोष्टी. काय करायचं आहे? स्वतःला काही गोष्टी मानायच्या आहे. जसं की समजा p ची किंमत काय रे? 0पेक्षा मोठी आहे. आता इथं जर 9 आहे आणि क्यूची किंमत जर समजा मी 7 ठेवली, तर 9 आणि 7 किती झाले? 16. मला माहिती आहे का 15 प्लस p ची किंमत इथं किती ठेवावं लागेल? 1 ठेवावं लागेल. तर पहा, 15 प्लस p ची किंमत 1 ठेवली तर झाले 16. 16तून 16 गेले 0. पण आपल्याकडं काय आहे? नेमकं किंमत नाही आहे आपल्याकडं. नेमकं काय नाही आपल्याकडं का ही जी काही p ची किंमत 1 आहे ना, ठीक आहे. आता p ची किंमत काय ठेवली? 15 प्लस p. मग आता p ची किंमत किती ठेवली मी? 1 ठेवली. आणि 1 ठेवल्यानंतर 9 + 7. आता ही q ची किंमत आहे पहा, q ची किंमत किती आहे? 7 आहे. तर 9 + 7 किती झाले? 16. ही आपण मानून घेतली स्वतःने, कारण मला 16 + 16 एक तर 0 आले पाहिजे किंवा मला 11च्या पटीत आले पाहिजे. आणि 15 + 1. आता p ची किंमत काय मानली मी? का p ची किंमत 1 आहे असं मानलं, तर 15 + 1 16. 16तून 16 गेले 0. ठीक आहे. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे p काय आहे? 0पेक्षा मोठा आहे. तो आहेच ना, p ची किंमत 1 मानली म्हणलं, तो 0पेक्षा मोठा आहे. मी हे विसरलो होतो का मग आपल्याला 11 - p काढायचे, म्हणून म्हणलं का अरे ऑप्शन नाही काय. पण नंतर कळलं मला का प्रश्न काय सांगितलं तुम्हाला 11 - p काढायचे. मग 11 - p ची किंमत किती ठेवली आपण? 1. कारण हे सगळ्या गोष्टी सॅटिस्फाईड होऊ राहिल्या आहे. कसोटी सॅटिस्फाईड होऊ राहिली, कसोटी त्या पूर्ण याचं समाधान करू राहिली. म्हणजेच 11 मधून 1 गेला तर 10. आणि हे 10 उत्तर तुमचं ऑप्शन नंबर C आहे. 10 उत्तर. ठीक आहे. मी खाली ऑप्शन पाहिले, फक्त मला ॲक्च्युली कळलंच नव्हतं का प्रश्नामध्ये काय विचारलंय. मला वाटलं फक्त p चीच किंमत काढायची काय, पण आपल्याला ॲक्च्युली 11 - p काढायचा होता. तर त्याची किंमत यायला पाहिजे, p ची किंमत आपण मानून घेतली. जी कंडिशन पण पाहिजे आपल्याला तर ती 0पेक्षा मोठी पाहिजे. तर ती 0पेक्षा मोठी म्हणजे 1 मानली. मग q ची किंमत आपल्याकडे नव्हती, पण आपल्याला प्रश्न सगळा सेट करायचा आहे म्हणून ती 7 मानली आपण. ठीक आहे. 8 नाही मानू शकत, 9 नाही मानू शकत, 7 मानली. कारण इथं 16
15 + 1 16, जवळजवळ होते. 16तून 16 गेलं तर 0. चला नेक्स्ट घ्या. खालीलपैकी कोणती संख्या 18ने पूर्णपणे विभाजित होत नाही म्हणलंय बरं का. खालीलपैकी कोणती संख्या 18ने पूर्णपणे विभाजित होत नाही म्हणलंय. आता इथून पुढं आपण शिकलो तो बेसिक कसोट्या. कोणती? 2ची शिकलो, 3ची शिकलो, मग 2ची आणि 3ची एकत्रित करून 6ची कसोटी शिकलो, परत 4ची कसोटी शिकलो, 3 आणि 4 एकत्रित करून 12ची कसोटी शिकलो, 5ची कसोटी शिकलो, 5 आणि 3 एकत्रित करून आपण 15ची कसोटी शिकलो, त्याच्यानंतर 8ची कसोटी शिकलो, 9ची शिकलो, 10ची कसोटी शिकलो, 11ची कसोटी शिकलो. एवढ्या आपण कसोट्या शिकले. आता 18ची कसोटी आपल्याला माहीतच नाही. आता इथून पुढे कसोट्या तयार करायच्या. कशा तयार करायच्या? 18 म्हणजे काय रे? 18 म्हणजे असामायिक अवयव. 2 × 9, 9 दुने 18. म्हणजे ज्यावेळेस 2 आणि 9 यांची कसोटी आपण एकत्रित करू त्यावेळेस त्या संख्येला 18ने पुरा भाग जातो. म्हणजे एखाद्या संख्येला 18ने भाग जातो का नाही हे कसं चेक करणार आहे आपण? तर 2 आणि 9ची कसोटी एकत्रित चेक करून करणार आहे. पण आपल्याला प्रश्न विचारलाय का कोणत्या संख्येला भाग जात नाही म्हणलंय. मग आता मला असं वाटतं का आधी 2ची कसोटी चेक करू. इथे एकक स्थानी 6 आहे म्हणजे 2ने भाग जाईल. इथं पण 6 आहे 2ने भाग जाईल. इथं पण 6 आहे 2ने भाग जाईल. इथं 3 आहे म्हणजे 2ने भाग जाणार नाही. मग 2ने भाग जाणार नाही म्हणजे याचा अर्थ 18ने भाग जाणार नाही. 9ची कसोटी चेक करायची गरजच नाही पडली. तर उत्तर काय पाहिजे तुमचं? 4 नंबरचं ऑप्शन. पहा किती सोपं आहे. उगा आपला 18चा पाडा प्रत्येकाला म्हणत बसायचं का? नाही. थोडंसं कॉमन सेन्स डेव्हलप करा. ठीक आहे. नेक्स्ट पहा. इथं काय होतंय हे लक्षात घ्या. इथं जर तुम्हाला रिझन लिहायचं असेल तर हे रिझन लिहा. 2ने भाग जात नाही. मग 2ने भाग जात नाही तर मग याचा अर्थ 9ने जाणार नाहीये. सॉरी याचा अर्थ 18ने जाणार नाही. हे बघा 18 म्हणजे काय? 2 × 9. जर 2ने गेला असता तर मग 9ची चेक केली असती. 18ने भाग जाण्यासाठी 2ने पण गेला पाहिजे 9ने पण गेला पाहिजे. एकाने जातोय एकाने जात नाही तर मग 18ने जाणार नाही. आता इथं 2ने जात नव्हता. 9ने गेला तर जाऊ द्या काही घेणं नाही आपल्याला. पण 2ने जात नाही ना तर मग 18ने जाणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट पहा. 9 अंकी संख्येला 72ने निशेष भाग जातो तर वर्गमुळात 7x - 3y ची किंमत किती? मग आता 8 9 5 6 3 x बरं 8 7 y 72ने निशेष भाग जातोय तर तुम्हाला वर्गमुळात 7x - 3y ची किंमत काढायची आहे. प्रश्नाची लेवल वाढवलेली मी हे लक्षात घ्या. आणि इथून पुढे पण प्रश्न असेच येणार तुम्हाला. 72ने भाग जातोय कसोटी मला माहिती आहे. माझ्याकडे 8ची आणि 9ची कसोटी आहे. 8 9 72. मी काय म्हणलं माझ्याकडे 8 आणि 9ची कसोटी आहे. 8 9 72 म्हणजे 8ने पण भाग गेला पाहिजे आणि 9ने पण भाग गेला पाहिजे. जर दोन्ही संख्येने भाग गेला तर आणि तरच 72ने भाग जाईल. काही अडवणे आपला 72चा पाडा म्हणून बसणार आहे का? 72चा पाडा तर येतो का? ठीक आहे. तर 8 आणि 9चा विचार करायचा आहे. मग आधी काय करायचं? 9ची कसोटी नाही वापरायची. आधी घ्यायची 8ची कसोटी. कारण 8ची कसोटी म्हणजे काय आहे? शेवटचे 3 अंक. मग शेवटचे 3 अंक काय आहे? 8 7 आणि y याला भाग द्यायचा तुम्ही 8ने. ठीक आहे. बरं मी 8चीच कसोटी का घेतली आधी? कारण मला शेवटचे 3 अंक 8 7 y त्याला जर मी 8ने भाग दिला तर मला याच्यावरून y ची किंमत मिळेल. कशी पहा? 8 1 8 8 1 8 8 0 0. आता मला सांगा 8च्या पाड्यामध्ये 8 9 72 म्हणजे ह्या y ची किंमत मला किती ठेवावं लागेल 72 होण्यासाठी? 2 घ्यावं लागेल का नाही? हे पहा जसं की ही संख्या अशी असेल पहा 872 आणि 872ला जर मी 8ने भाग दिला तर 8 1 8 8 1 8 8 0 0 8 9 72 म्हणजे मला याच्यावरून कळलं का y ची किंमत किती आली? तर y ची किंमत आली 2. माझ्याकडे फिक्स झाली y ची किंमत 2. आता लावा तुम्ही 9ची कसोटी. आता काय वापरा? 9ची कसोटी. मग आता 9ची कसोटी लगेच अख्ख्यांची बेरीज करून पाहणार का? नाही. 9ची कसोटी कशी वापरणार? 7 आणि या y ची किंमत 2 आहे 9 कॅन्सल करून टाकले. 6 आणि 3 9 कॅन्सल करून टाकले. 9ला 9 कॅन्सल करून टाकले. त्याच्यानंतर पहा काय राहिले? 8 8 आणि 5 13 13 आणि 8 13 आणि 8 किती झाले? 21. 13 आणि 8 किती झाले? 21. मग 9च्या पाड्यामध्ये 9 1 9 9 2 18 9 3 27 आहे. मग आता 21 मध्ये किती मिळवलं तर x. आता x राहिला ना माझ्याकडे. हा x राहिलाय माझ्याकडे पहा. मग आता ह्या x ची किंमत काय असणार आहे? 27 होण्यासाठी मला सांगा 21 + x बरोबर 27 होण्यासाठी काय असणार आहे? तर इथं किंमत असणार आहे माझी 6. म्हणजे मला याच्यावरून काय मिळाली? त्याच्यावरून मला x ची किंमत मिळाली 6. याच्यावरून काय मिळाली मला? x ची किंमत मिळाली 6. आता दिलेल्या प्रश्नात टाका काय रे? वर्गमुळामध्ये 7x ची किंमत 6 - 3 × 2
परत वर्गमुळामध्ये 7 × 42, 3 × 6, 42 - 6 म्हणजे 36 आणि 36चं वर्गमूळ किती आहे 6. तर याचं ऑप्शन नंबर सी हे उत्तर पाहिजे. काय पाहिजे, ज्यावेळेस तुमच्या पूर्ण कसोट्या पाठ असाल ना तर त्यावेळेस तुम्ही अवघडात अवघड कसोट्यांवर असणारे प्रश्न सोडू शकता. त्याचं उत्तर काय पाहिजे 6 पाहिजे, ऑप्शन नंबर सी. कसं सोडवलं आहे व्हिडिओ पॉज करायचा, रिवाईज करायचा. ठीक आहे, चला नेक्स्ट पहा. खालीलपैकी कोणती संख्या 24ने पूर्णपणे विभाजित होत नाही? 24ने पूर्णपणे विभाजित होत नाही. 24चे अवयव जर पाडले तर 24चे अवयव हे 2 × 12 24, 3 × 8 24, 4 × 24. ठीक आहे, मला घ्यायचे असामायिक अवयव. असामायिक अवयव माझे काय आहे 3 आणि 8 आहे. म्हणजे कसोटी चेक करायची आपल्याला 24 साठी. 24ची कसोटी काय आहे 3 × 8, 8 × 24. कारण 4 आणि 6 ही पण कसोटी आहे माझ्याकडं. 2 आणि 12 यांची पण कसोटी आहे माझ्याकडं, पण त्यांच्यात सामायिक अवयव आहे. असामायिक अवयव काय आहे 3 आणि 8. आता तुम्हाला हळूहळू आयडिया येत चालेल का याच्या पुढे कशा करायच्या आहे. मग आता काय सांगितलंय, भाग जात नाही म्हणलंय बरं का. मग 24ने भाग जातोय म्हणजे काय 3ने पण गेला पाहिजे आणि 8ने पण गेला पाहिजे. बरं, मग आता मी काय करतो माहिती का, आधी 8ची कसोटी वापरतो. 8ची कसोटी काय आहे, शेवटच्या 3 अंकांना 8ने भाग गेला तर 8ने आणि 3ने भाग गेला पाहिजे. मग आता 8 × 8, 8 × 8 64. खाली किती उरले 7 उरले, बरोबर ना. 7 आणि 1 8. मग मला सांगा 8च्या पाड्यामध्ये 78 आहे का, नाही आहे. म्हणजे यालाच भाग जात नाही 8ने. मग याला जर 8ने भाग जात नाही तर 24ने जाईल का, नाही जाणार. हेच आपलं काय असणार आहे ऑप्शन असणार आहे. पण मला असं वाटतं का 24ने पूर्णपणे विभाजित होत नाही. आय थिंक मला असं वाटेल का हा प्रश्न असा आहे ना, इथं होते असं असणार आहे प्रश्न. कारण हे खाली ऑप्शन पण बाकीचे पण तसेच येऊ राहिले. ठीक आहे, बाकीचे ऑप्शन पण काय आहे तसेच येऊ राहिले. इथं होत नाही आहे, थोडासा प्रश्न चुकलेला आहे. थांबा, टायपिंग मिस्टेक आहे. 24ने पूर्णपणे विभाजित होते असं करा, नाही नका करू. खालीलपैकी कोणती संख्या 24ने पूर्णपणे विभाजित होते? मग 24चे अवयव काय आहे तर 24चे अवयव आहे 8 गुणाकारामध्ये 3. मग 8 × 24. मी आधी 8ची कसोटी चेक करतोय. आता आपण इथं कसोटी चेक केली, शेवटच्या 3 अंकांना 8ने भाग गेला, तो काय भाग गेला नाही. मग 8ने भाग नाही गेला तर 24ने जाणार नाही, म्हणजे हे ऑप्शन नसणार आहे. आपल्याला विभाजित होते असं पाहिजे. इथं 810 आहे, 810 ला 8ने भाग देऊ. 8 × 8, 8 × 8. ठीक आहे, 8 0 0, 8 × 8, तरी पण 2 उरले. 10 मधून 8 गेले तरी पण 2 उरले. पूर्ण भाग गेला का नाही, हा पण ऑप्शन गेला. शेवटी पाहिजे काय आहे 804 आहे. 8 × 8, 8 × 8, 8 0 0, 8 0 0, किती उरले 4 उरले. 4 उरले म्हणजे याला पण भाग जात नाहीये. आता शेवटचा ऑप्शन राहिला आहे, तेच तुमचं उत्तर असणार आहे. बाकी चेक करायची गरज नाहीये. ज्याला वाटत असेल त्यांनी चेक करून पहा. 8 × 8, 8 9 72, 1 उरला, 16 झाले. 8 2 16, म्हणजे 8ने पुरा भाग जातोय. आता 3ने चेक करू. ठीक आहे, 3ने काय करू चेक करू. 3ची कसोटी तुमची मर्जी. 3 1 आणि 2 3, 3 6, 7 आणि 5 12, म्हणजे याला पण 3ने भाग जातोय. हे उत्तर आहे 4 नंबर. काय आहे 4 नंबर. काय आहे 4 नंबरचं उत्तर आहे. ठीक आहे, नेक्स्ट पहा. खालीलपैकी कोणती संख्या 99ने पूर्ण विभाजित आहे? 99 म्हणल्यानंतर 99 म्हणजे 11 9 99. 99 म्हणल्यानंतर 11 9 99. मग 11 9 99 म्हणल्यानंतर आता विभाजित होते म्हणलं पाय. 99ने पूर्णपणे विभाजित होते. मग आपण 2 कसोटी चेक करणार आहे. एक हे 11 आणि एक हे 9. आधी मी 9ची कसोटी चेक करतो. 5 आणि 4 9, 4 आणि 3 7 आणि 2 9. इथं 9ने भाग जातो. बरं ठीक आहे, काय अडचण नाही. 9 7 आणि 2 9, 5 आणि 3 8 आणि 1 9. इथं पण जातोय 9ने भाग. 9 4 आणि 4 8 आणि 1 9. इथं पण 9ने भाग जातो. बरं 7 आणि 2 9, त्याच्यानंतर 5 आणि 4 9, आणि 4 आणि 3 7. इथं काय 9ने भाग जात नाही, म्हणजे इथं 99ने भाग जाणार नाही. एक ऑप्शन आपला कटला. 9च्या कसोटीमध्ये आपला एक ऑप्शन कटला. ठीक आहे, 9च्या कसोटीमुळं आपला एक ऑप्शन कटला, कारण ह्या संख्येला 9ने पूर्ण भाग जात नाही. 9ने नाही गेला म्हणजे 99ने जाणार नाही. आता इथं फक्त 11ची कसोटी लावून पाहू. 1 आणि 4 5, 5 आणि 4 9, 5 आणि 3 8, 8 आणि 1 9. 9 मधून 9 गेले, कारण एकाडेक संख्यांच्या बेरजेतील फरक 0 किंवा 11 पाहिजे. वरची एकाडेक संख्या आली 9, खालची एकाडेक संख्या आली 9. 9 मधून 9 गेले 0.
म्हणजे याचं उत्तर काय पाहिजे आपल्याला, ही पाहिजे का 99ने 1,14,345लाच पूर्ण भाग जाईल. इथं 9ची कसोटी इथं 11ची कसोटी लागू होणार नाहीये. इथं 9ने भाग जात नाही बरं का. तुम्हाला रेफरन्स लिहायचा असेल तर 9ने भाग जात नाही, 9ने भाग जात नाही. इथं पण तुम्ही आता 11ची कसोटी चेक करू शकता, काय अडचण नाही. पण मला असं वाटतं का इथं आपलं उत्तर भेटलं, कायला वेळ वाया घालायचा. चला नेक्स्ट घ्या. खालीलपैकी कोणती संख्या 24ने पूर्णपणे विभाजित होते. मला असं वाटतं हा रिपीट झालाय. ठीक आहे, हा क्वेश्चन रिपीट झालाय आत्ताच. पुढे घ्या. बरं, आता मला सांगा, हा क्वेश्चन आहे आणि मला ना याचं उत्तर कमेंटमध्ये पाहिजे. जर आत्तापर्यंतचं जे लेक्चर जर तुम्हाला मी शिकवलेलं कळलं असेल तर मला असं वाटतं की जास्तीत जास्त मुलांनी कमेंट करायला पाहिजे का याचं जे काही उत्तर आहे हे जास्तीत जास्त मुलांनी मला कमेंट बॉक्समध्ये याची कमेंट पाहिजे. ठीक आहे, तर आणि तरच इथून पुढचे जेवढे काही रेल्वे ग्रुप डीचे PYQ पडलेले आहे एकदम स्मार्ट टेक्निकना तुम्हाला ते समजून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आपण लवकरच त्याच्यावर काय करणार आहे, रेल्वे ग्रुप डीसाठी मॅथ आणि रिझनिंग याची दररोजचे 15-20 क्वेश्चनची प्रॅक्टिस घेणार आहे आपण. ठीक आहे, त्याचा तुम्हाला टाईम आणि ते सगळं सांगितलं जाईल. नेक्स्ट पहा. तर चला आता नेक्स्ट क्वेश्चन पहा काय तो. 6, 4, 3, x 1, 1, 4, 5, y 2 या 10 अंकी संख्येला 88ने निशेष भाग जातो. तर yच्या सर्वात मोठ्या किमतीसाठी 2x वजा 3y किती असेल. म्हणजे तुम्हाला काढायची आहे 2x वजा 3y बरोबर किती. पण yची सर्वात मोठी किंमत घ्यायची, म्हणजे याचा अर्थ इथं yच्यात कदाचित 2 किंवा इथं कदाचित yची किंमत 2 किंवा 2पेक्षा जास्त येऊ शकते. यांनी सांगितलं yच्या सर्वात मोठ्या किमतीसाठी, म्हणजे याचा अर्थ yची कमीत कमी 2 किंमती तरी येऊ शकतात किंवा त्याच्या पुढच्या तिच्यापेक्षा जास्त पण येऊ शकल. मग 88ने भाग द्यायचा आहे, काय नाही करायचं. 88 म्हणजे काय आहे, 11 गुणिले 8 म्हणजे 88 आहे. म्हणजे 11 आणि 8ची कसोटी चेक करायची. मी तुम्हाला सांगितलं का अशा प्रश्नांमध्ये आधी 8ची कसोटी चेक करा. मग 8ची कसोटी म्हणजे शेवटचे 3 अंक 5, y 2 त्याला भाग द्यायचा आहे कशाने, 8ने. ओके, मग आता मी आधी काय मानतो का yची किंमत आधी मानतो 1 जर मानली तर इथं किंमत काय होईल, 512 होईल. 512ला जर मी 8ने भाग दिला तर 8 1 8, 8 सक 48, खाली किती उरले 3, 32 झाले. 8 चौक 32 म्हणजे yची किंमत किती आली, 1 आली. y बरोबर किती आला, 1 आला. पण याच्यापेक्षा आणखी मोठी किंमत पण असू शकते. मग आता कशी तुम्ही शोधणार आहे, तर परत 5 हे सगळं तुमचं अज्युम करायचं आहे तुम्हाला, म्हणजे मानायचं आहे. छेदामध्ये किती आहे, 8 आहे. आता पहा, मी जर समजा याच्यात आणखीन काय केलं, थोडेसे पुढं मोठी किंमत घेण्याचा प्रयत्न केला. मी जर समजा या एकामध्ये जर आणखीन याच्यात 8 मिळवले, थोडक्यात अजून 8 मिळवून पाहतो मी, तर yची किंमत थोड्या वेळासाठी मी काय केले, 9 घेतली. कारण आधी 1 मानली होती, आता डायरेक्ट 8 मिळवतो. कारण आधी 512मध्ये ज्यावेळेस y मानला मी 1 त्यावेळेस 8ने पुरा भाग गेला. मग आता मी काय करतो, ह्या एकामध्ये 8 मिळवतो तर किती झाले, 92. मग इथं काय झाले, 592 झाले. मग 592ला परत 8ने भाग जातो का, ते फक्त मी चेक करतोय. आता थोडासा लेंदी प्रश्न आहे, मानतो मी. 8 1 8, 8 7 56, 59 मधून 56 गेले, 3 उरले, 32 झाले. आणि 8 चौक 32 म्हणजे yची सर्वात मोठी किंमत काय आहे, yची सर्वात मोठी किंमत आहे 9. म्हणजे इथं yची किंमत किती घेणार तुम्ही, तर yची किंमत घेणार तुम्ही 9, बरोबर ना. yची किंमत आली 9. आता 11ची कसोटी लावायची, कारण 11ची कसोटी लावली तरच xची किंमत येणार आहे. मग आता करा एकाड एक संख्यांची बेरीज. 6 आणि 3 9, 9 आणि 1 10, 10 आणि 4 14, 14 आणि yची किंमत 9 आहे. 14 आणि 9 किती झाले, 23. इथं आले तुमच्याकडे 23. आता उरलेले एकाड एक 4, 4 अधिक x ते राहू दे तसेच. 4 आणि 1 5, 5 आणि 5 10, 10 आणि 2 12, 12 प्लस x. आता यांच्यातला फरक काय पाहिजे, तर यांच्यातला फरक एक तर 0 पाहिजे किंवा 11ने भाग जाणारा पाहिजे. मग मला सांगा 23 मधून जर 12 गेले तर 23 मधून जर 12 गेले तर 11 उरतात का नाही खाली. तुम्हाला हा सर 23 मधून जर 12 गेले तर खाली बरोबर 11 उरतात. आणि मग आता एक्सची किंमत किती ठेवा, तर एक्सची किंमत ठेवा ना 0, काय अडचण आहे आम्हाला काहीच अडचण नाही. माझं काम झालं, 11ची कसोटी लागू होते, म्हणजे याचा अर्थ एक्सची किंमत किती पाहिजे, 0 पाहिजे. तर आणि तरच फरक 11चा आलाय. मग आता तुम्हाला कशासाठी सोडवायचं आहे, तर 2x - 3y. मग इथं लिहितो मी पाठ 2x -
3y. मग 2 गुणिले एक्सची किंमत 0 ठेवली आपण, इथं पहा एक्सची किंमत 0 ठेवली, मायनस 3 गुणिले वायची किंमत किती ठेवली आपण 9, इथं पहा वायची किंमत 9 आहे. मग 2 गुणाकारामध्ये 0 म्हणजे 0 आणि मायनस 9 त्रिक 27. तर तुमचं फायनल उत्तर किती यायला पाहिजे -27. 0मधून 27 गेले तर -27 पाहिजे. आय थिंक इथं मायनस पाहिजे, तर किती पाहिजे -27 पाहिजे. तर हा होता त्याच्यावरचा प्रश्न. आता हे झाले सारे काही प्रश्न जे तुम्हाला गरजेचे होते. बेसिक लेवलपासून तर हाय लेवलपर्यंत प्रश्न घेतले. अजून पण याच्यावर एखादा व्हिडिओ बनवण्याचा माझा प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये आणखी तुम्हाला व्हरायटीचे वेगवेगळ्या व्हरायटीचे प्रश्न काय असतात बघ कसोट्यांवर हे दाखवण्याचा माझा मानस आहे. ठीक आहे, तर आता आपण इथं थांबूया.